बातमी बीडच्या स्थानिक राजकारणातून. बीड नगर परिषदेमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागलेत. संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही भावांनी युतीचे संकेत दिल्यानं विजयसिंह पंडित यांच्या सत्तेला आव्हान निर्माण झालंय. क्षीरसागर बंधूंमध्ये राजकीय वैर निर्माण झालं होतं. ते वैर आता दोघंही विसरणार का, अशी चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे. बीड नगर परिषदेमध्ये अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता मोठे राजकीय आव्हान उभं राहण्याची चिन्ह ही दिसू लागली आहेत. नगर परिषदेमधील सत्ताधारी नगरसेवकांच्या एका गटानं नाराजीचा सूर आळवल्यानं कधीही सत्तांतर होऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. राजकीयरित्या आम्ही दोन वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल, तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील, तर काय प्रस्ताव येतात, काय नाही, त्या प्रकारे आपण बघू. विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू. हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील. पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे. हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे.